लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण पवार काका पुतण्यांमधला राजकीय ड्रामा अजूनही सुरूच आहे. या ड्राम्याच्या नवीन अंकाचं नाव आहे फोडाफोडीसाठी फोनाफोनी. होय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी फोनाफोनी सुरू असल्याचा आरोप होतोय. हा ड्रामा फक्त फोनाफोनी पुरता मर्यादित नाहीये, तर काँग्रेसचे काही नेते अजित दादांना मदत करत असल्याचाही आरोप होतोय. हा संपूर्ण ड्रामा पाहणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे, पूर्वाश्रमीचे सहकारी आणि सध्याचे विरोधक सुनील तटकरेंवर चांगल्याच भडकल्याचं कळतंय. त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन लावून तक्रार केल्याची ही चर्चा आहे. आता तुम्ही विचाराल की हे असं नेमकं झालंय तरी काय? राष्ट्रवादी हा पक्ष, घड्याळ हे चिन्ह आणि लागोपाठ विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं पुढचं लक्ष आहे ते म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे 7 खासदार फोडणं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यासाठी ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर 7 खासदारांना संपर्क केला. पण ही गोष्ट सुप्रिया सुळेंना समजल्याशिवाय राहिली नाही आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलांना फोन करून याबद्दल त्यांची नाराजी आणि संताप व्यक्त केला. मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा. वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है. और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृती में नहीं है. प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं. पण हे डील जे होतंय ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का, हा त्यांचा विषय राहिला. आज जर आपण खोलात गेलो तरी तटकरे साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या कोणकोणत्या खासदाराला संपर्क साधला याची शोधाशोध सुरू झाली. काही जण म्हणाले संपर्क साधला, तर काही जण म्हणाले आम्हाला अद्याप तरी फोन आलेला नाही. तर काही जणांनी फोन येऊनही शरद पवारांसोबत राहण्याचा निश्चय व्यक्त केला. 8चे 8 खासदार जिम्मेदारीने सांगतो, आम्ही सर्वजण एक आहेत, त्याच्यात कुठेही काही नाहीये. 8 खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही, कुठेही काही वेगळा प्रकार नाही. हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहित नाही. नाही आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही, परंतु आमचे बातमी होतं फोन आला म्हणून अजितदादांचा. आणि आता ते कर्टशी कॉल करणं असेल किंवा क्षमकुशल विचारण्यासाठी तो एक विषय वेगळा आहे, परंतु पक्ष बदलायचा काही विषय नाही आणि आमच्या संघटनेतला कुठलाही माणूस पार्टी सोडून जाणार नाही. वेगवेगळ्या मार्गाने सगळे लोक निरोप पाठवण्याचं काम करत असतात, पण शेवटी निष्ठेला महत्त्व आहे आणि ज्या निष्ठेने आज आदरणीय पवारसाहेबांकडे ही सगळी संघटना आहे थांबून, मला ते वाटतंय की कुठलीही कितीही प्रलोभनं दिलीत तरीही तुम्ही आत्ताही आमच्या जे बैठका चालू आहेत, बैठकीला गर्दी आणि त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह जर बघितला तर ह्या कुठल्याच प्रलोभनांना कुणी बळी पडणार नाही हे नक्कीच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संपर्क साधला की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना वर्ध्याचे खासदार अमर काळेंनी मोठा बॉम्ब फोडला आणि फोडाफोडीच्या राजकीय नाट्यात एंट्री झाली पूर्वाश्रमीच्या शरद पवारांच्या विश्वासू आणि सध्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया दुहान यांची. सोनिया दुहान यांच्या माध्यमातून अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या शिलेदारांना संपर्क साधतेय असा आरोप खासदार अमर काळेंनी केला. जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ज्या पहिले राष्ट्रवादीच्या होत्या, आता अखंड राष्ट्रवादी असताना का अखंड राष्ट्रवादी असताना आणि अतिशय क्लोज असोसिएट म्हणजे पवार कुटुंबाच्या होते, मीडियामध्ये वगैरे तसं येत होतं, तर त्यांच्या माध्यमातून. परंतु त्या आता NCPच्या सदस्य नाही आहे. आता तर फक्त सोनिया दुहान आहेत ज्या राष्ट्रवादीकडून तिकडे गेले. एक्झॅक्टली. तुम्ही निवडून कसे येणार? तुम्हाला निवडून यायचं असेल, तुम्हाला मतदारसंघात रिझल्ट द्यावं लागेल, काम करावं लागेल. आणि काम करायचं असेल तर तुम्ही इकडं आल्याशिवाय तुम्हाला निधी भेटणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही BJP सोबत आलं पाहिजे, NDA सोबत आलं पाहिजे किंवा सरळ अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मतदारसंघात काम होतील, तुम्ही रिझल्ट देऊ शकाल. काँग्रेस इंडिया अलायन्स सोबत आहे की काँग्रेस अजित पवार गटासोबत आहे, काँग्रेसचे काही नेते, याच्याबद्दल काँग्रेसने पण निर्णय घेण्याची गरज आहे की अशा पद्धतीचे जर का काम कोणी त्यांचे पक्षाचे नेते करत असतील किंवा ते B टीम म्हणून काम करत असतील भारतीय जनता पक्षाचे किंवा NDAचे, त्याच्याबद्दल काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे. कुठेही समन्वय ज्या समिती राहील
मग ते राज्य शासनाची राहील किंवा राज्य स्तरावरची राहील किंवा केंद्र स्तराची राहील, त्याच्याबद्दल याची दखल घेतली जाईल असं मला अंदाज आहे. खासदारांना संपर्क साधण्याच्या मिशनचे कॅप्टन सुनील तटकरे असल्याचा आरोप होतोय. एबीपी माझानं फोनवरून सुनील तटकरेंशी संपर्क साधला असता त्यांनी देखील पोटात ठेवलेली गुपितं बाहेर काढण्याचा इशारा दिला. माझ्याजवळ कोण कधी काय बोललंय, आणखीन कोणा माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत कुणी किंवा कुठल्या जेवणाच्या वेळेला बसून काय चर्चा केली याची माहिती माझ्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे. आमच्याकडनं कोणाला फोन कोणाचा संपर्क करणं हा विषय अजिबात त्या ठिकाणी झालेला नाही. आता ना लोकसभा निवडणुका आहेत ना विधानसभा. मग शरद पवारांचे खासदार फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इमिजिएट कोणता फायदा होणार आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवारसाहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही. आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, तो तुम्ही पूर्ण करा. आणि त्यासाठी तुम्ही किमान पवारसाहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल. फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला पटतं की नाही हा देखील संशोधनाचा विषय. कारण लोकसभेत महाराष्ट्रानं मवियाला कौल दिला तर विधानसभेत महायुतीला. त्यामुळे राजकारणात सगळं म्हणजे सगळं माफ असतं. पक्षाची विचारसरणी, निष्ठा, मतदारांची बांधिलकी या सगळ्या गोष्टी राजकारणात नावापुरत्या पण उरणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.